जसं की आम्ही आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काहीतरी सरप्राईज आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही बघितलं असेल आम्ही पण मेकअप केलं आणि दादा पण एकदम रेडी वगैरे होऊन. तर तुम्हाला वाटत असेल आता आम्ही कुठं चाललोय, तर बघूया. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळून जाईल आम्ही कुठं चाललोय आणि कशासाठी चाललोय. ओके थँक्यू. येस. तर आता आपण आम्ही थोडंसंच लांब आहे थोडं. निघालेलो आहे. आपण कुठे चाललो लोकेशन सांगून देतो तुम्हाला. तर आम्ही चाललेलो आहे गेवराईला. सो आता ते तिथे तुम्हाला गेल्यावरच कळेल की आम्ही तिथं जाऊन काय करणार. इथं दादा आहे बघ. काय करा. तुम्हाला एक आयडिया दिली होती म्हणून की आम्ही काहीतरी सरप्राईज आहे Yes. म्हणून मग जर ते तुम्हाला ते पुन्हा बघायचं surprise. असेल तर मग तुम्ही जुने व्हिडिओ जाऊन बघू शकता. ज्याच्यात काय surprise हा मुलगा म्हणला होता की आम्ही काहीतरी सरप्राईज आणणार आहे तुमच्यासाठी आणि पप्पा इथे ड्रायव्हिंग करत आहेत. सो बघूया आता आम्ही कुठं जातोच आणि काय होणार आहे. सो आता आम्ही रेडी झालेलो आहोत. तर आम्ही आता स्पॉटवर आलेलो आहोत आणि आता इथून रील शूट करायची म्हणून हे सर्व छोटे लिंक लागत असेल रील सगळ्या गाड्या सोबत म्हणजे काय आहे तरी पण अजून थोडंसं तुमचं पेशन्स लेवल आम्ही चेक करू. कंट्रोल करा आणि बघत राहा तुमचा पण इंटरेस्ट वाढेल. तर याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? काही नाही, आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे आणि तुम्हाला पण खूप मजा येईल बघायला. आम्ही खूप आज जरा आउटिंग वगैरे करणार आहे आणि मजा पण येईल बघायला. सो आणि कुणाबद्दल आहे हे तर तुम्हाला आता थोड्या वेळात कळेलच. कळणारच आहे. ओके. गेवराई शहर आपले स्वागत करत आहे. हे गेवराई फक्त शहर- आमच्यासाठी लावलंय बघा आज. गेवराई शहरच्या तर्फे मी तुमचे सहर्ष स्वागत करतो. अरे बीडचा आहे तू, गेवराई तर्फे काय? मग मी इथून आलो ना असं होस्ट म्हणून बरं तुम्हाला बरं ओके. हा पुढची कहाणी मी आता तुम्हाला आता आपण आपल्या सरप्राईजच्या खूप क्लोज आहोत. अजी बघितली आम्ही गेवराई मध्ये. किरायची होडी होती. इथे त्यांचं जरासं मॅनेजमेंट सुरू आहे. फोन बिन रॉयल एंट्री होणार आहे. सगळे फोर्सेस बोलवले. येस. सगळ्या गाड्या पुढच्या आपल्याच लाईन. आपला सगळ्यांचा घ्या आता. सो आता आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. हॅपी आउच. फटाके ते सुरू झालेले आहेत. आमच्या एंट्रीसाठी फटाके ते आहेत. आता आमच्या बघूया. नाही हो, ज्यांचा प्रोग्राम. हा ठीक आहे. आता एवढं तर म्हणजे तुम्हाला झालेलं आहे, क्लिअरेशन भेटलंय की प्रोग्राम आहे. सो बघूया. पण ग्रूमच्या मम्मीला विचारू त्यांची फिलिंग कशी आहे. तुमच्या मुलाचं लग्न होते सांगा. सॉरी सुपारी आहे तर सांगा तुमची फिलिंग काय आहे? आता काय अशीच आहे अजून सध्या आतमध्ये जायचंय तिथून पुढून सुरुवात होईल. तर तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरनं त्यांचा उत्साह बघू शकता. चला आता आज जाऊन आणि बघूया त्यांच्या गॉसिपवाल्या मैत्रिणीला विचारा की त्यांची फिलिंग कशी Okay. आहे. तर आपण आता त्यांच्या मैत्रिणीला विचारूया त्यांना काय वाटतं. सांगा तुम्हाला काय वाटतंय. तिच्यापेक्षा जास्ती सो तर आता त्याचा आन्सर कोणाकडेच नाही. अरे आता ही आहे ग्रूमची छोटी सिस्टर आणि एकुलते एक खरवली. तुला कसं वाटतंय? चांगलं. भैयाची मग तू सुपारी स्माइल दे जरा इकडं. चांगलं वाटतंय भारी आता. वाटतंय. हा. टाकू नाव सांग तुझं. लक्ष्मी जोजारे. आणि आता आपण इथं कशासाठी आलो. सुपारी फोडायला माझ्या दादाची. ओके. दादाचं नाव सांग. प्रणव जोजारे. आणि आता होणाऱ्या वहिनीचं नाव सांग. लक्ष्मी जोजारे. लक्ष्मी मैल. ही पण लक्ष्मी आणि हिची वहिनी पण होणारी ते पण लक्ष्मी. सो बघूया आता पण आज हा हाय. आम्ही खूप मागे आहेत पण दादा खूप पुढे गेलेला आहे. आणि या दोघींच्या गप्पा काही संपत हा, नाहीत. कसलं माझ्या पोरांना मम्मीच्या राव. या फ्रेंडच्या. तर वेलकम. दीदीचं पण वेलकम. नको.
आलं का? तर कसं वाटलं तुम्हाला? भारी वाटलं. ऊन लागलं पण भारी वाटलं. तुम्हाला थोडा फोटो वेळ- दाखवला का नाही काय माहिती, पण आता ते पण आमच्या फॅमिलीमध्ये न्यू मेंबर ऍड होणार आहे. लक्ष्मी विचार. छान दिसायला लागले. अरे अरे मला भैयाच म्हणल्या. येते अरे काय बोलणार उगाच. तर आता स्वागत सगळ्यांचे झालेले आहेत. आता ग्रूमचे मम्मी पप्पा त्यांचं व्हायलंय आणि मग लवकरच आपला प्रोग्राम सुरू होईल. आता आली तर हेच कन्फ्युज होईल की दीदी आहे का दादा आहे. ट्विन्स आहे, आपण ट्विन्स आहे, याची बहीण पण आहे, आमच्या सारखंच आहे. हाय कर हस जरा हस. अरे 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 हाय कर हाय. तर हे नाक काढताना दीदीच्या बाजूला. खूपच गोड आहे. तर हा ग्रूम टू बी आहे. हा, ज्याचा आपण इंटरव्ह्यू याच्या आधी याच्या घेतलेला आधी आहे. घेतला होता तो बघा. तर नर्वस दिसतोय ते बघा. हाय करतोय तो आपल्याला. आम्ही ग्रूमच्या जरासं लांब बसलो पण तुम्ही यांचा जी इंटरव्ह्यू घेण्याचं इंटेन्शन हेच होतं की आम्ही आमच्या ग्रूम टू बी ला आधीच इंटरव्ह्यू डिस्कशन चालू आहे यांचं. समोरचं दाखव इकडं. आता हा सगळा सेटअप आहे आणि आता लवकरच आपलं सुपारीचं फंक्शन सुरू होणार आहे. क्रिएटर असण्याचा हे एक फायदा आहे. आम्हाला पुढे एंट्री भेटलेली आहे. तर मागचा पूर्ण क्राऊड दाखवा आणि एंट्री फक्त आम्हाला भेटलेली आहे. हे बघा, हे सगळं आजचं सेटअप आहे. आणि मागचा क्राऊड दाखवा आणि एंट्री फक्त आम्हाला भेटलेली आहे यांच्या सर्वांपैकी. हा एक फायदा आहे. तुम्ही कुठे पण जाऊ शकतात. हा एक फायदा. कॅमेरा चालू करायचा आणि कुठे पण जायचं. तर आम्ही तुमच्यासाठीच सगळ्यांचीच इंटरव्ह्यू घेत फिरायलो आणि कंटेंट बनवायलो. सगळे तोंडाकडे पण बघायलेत पण तरी सुद्धा थांबत नाहीये. तर मग लाईक करा जरा. तर बघू शकता सगळ्यांचं लक्ष आमच्याकडे आहे. काय चालू आहे, केवस काय आहे यांचा. तरी सुद्धा लाईक करा. या गोष्टीवर सबस्क्राईब लाईक बी केलं पाहिजे का नाही सांगा. लाईक केलं पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे आम्हाला तुम्ही. तर लवकरच आमच्या वहिनी टू बी त्यांची एंट्री होणार आहे आणि आता आपण लवकरच पण इंटरव्ह्यू घ्यायचा ट्राय करतो. पॉसिबल झालं तर घेऊ आपण त्यांचा पण इंटरव्ह्यू. आणि आता आपण लवकरच त्यांना भेटणार आहोत आणि तुम्हाला कळून जाईल की आमच्या वहिनी कोण आहेत. येस, आपल्याला आहे आमच्या सोबत. कारण व्हिडिओ स्टॉप होईल पण आमची भक्ष्यवती बिलकुल नाही थांबणार. आता सगळं त्याचंच राज्य आहे असं त्याला वाटतंय की आता त्याच्या भावाचं लग्न होणार आहे. सो सगळं त्याच आहे. आता काही नाही, विषयच संपला. आताच तो किती वर्षाचा आहे? तुम्ही तो 16 वर्षाचा बुलेट चालवतोय. म्हणजे आता काय काय करत सांगताय. बुलेटचा व्हिडिओ नसेल बघितला तर त्याच्या इंस्टाग्राम आयडी वर जाऊन बघा. ओके, स्टॉप करा. हा 10वीला आहे. तर सांग, तुला कसं वाटतं? तू 10वीला गेलायस ना? हा, कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं. 10वीचं त्याला थोडं सुद्धा टेन्शन नाही. नाही, पण परीक्षा अजिबात आल्यावर आमच्या सारखा अभ्यास करणार आहे तो. रात्रभर जागून. 10वीचं टेन्शन नाहीये त्याला. हे टेन्शन आहे की मी माझ्या भावाच्या लग्नात अजून काय करू शकतो. काय करू शकतो. तर आता आपण ग्रूमचा इंटरव्ह्यू घेऊ. तर त्यांचा तुम्ही GT 650चा व्हिडिओ तर बघितलाच असेल. नसेल बघितला तर लाईक करा आणि बघा. विचारूया त्यांना कसं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला एकदम छान वाटतं. आनंद वाटतंय. तर आता फंक्शन सुरू झालंय. आता आपण दाखवूया. आम्ही आता तर आमच्या आपल्या- बहिणीला रिव्हील करणार आहोत. ब्राईडचा इंटरव्ह्यू होत आहे. त्या होणाऱ्या वहिनी व आत्ताच्या ब्राईड यांची एंट्री व्हायला लागलेली आहे. आणि ग्रूम रेडी झालेला आहे. आता इथं ग्रूम आता एंट्री एकदम अशी डॅशिंग मध्ये अल्फा मेल सारखं. अल्फा मेल, ओ माय गॉड, एंट्री. तर आता इथं पोजिंग ते चालू असताना आणि आता इथं त्यांचं आता एंट्री. तर खुशी बघूच शकता तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरती. आणि आता एंट्री होईल. ते बघा, ते मागून सगळेजण त्याला बिचारायला चिडवत आहेत. तो बिचारा खुश आहे पण ते चिडवण्यामुळे त्याला जरासं. तो बघा, तो आता वापस यायलाय. तर इथं
उत्तराद्रं आद्रविदं पूजयामि बुद्ध्यापूर्णायमा चन्दनं सर्वयामि सौभाग्यं सर्वयामि सर्वमंगल. सगळेजण मोठे मोठे कॅमेरे घेऊन फिरायले आमचा व्हिडिओ काढे मुलीला पण आम्ही त्यांचाच व्हिडिओ काढायलो आयफोन मध्ये. मुलीला बघून घ्या. वर्गी वर. तर आता एक एक स्टेप पुढे जाताना सर्व सर्व विधी एक एक टप्प्यामध्ये पार पडताना लवकरच सुपारी फुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर आता लवकरच आपला सुपारी फोडायचा कार्यक्रम लवकरच होणार आहे. आणि आता नवरी मुलीचे मामा नवरदेव मुलाचे. ते बघा किती इकडे तिकडे झटापट करतायत. त्यांचा वन मॅन शो आहे ते एकदम सगळ्या हँडल करायला लागल्यात त्या. त्यांचा स्वभाव जरी रागीट असला तरी त्या सर्व काही काम स्वतःहून करतात, पुढे जाऊन करतात. त्यांचा स्वभाव तुम्ही बघू शकता. ते किती पुढे पुढे करून जीवाचा अठापिठा करून ते सर्वांना विचारपूस सहित आणि सगळं पार पडतंय का, बरोबर होतंय का याची काळजी घेण्याचं काम ते करत आहे. तर सर्व जणांमधून आम्ही असं पुढे आलेलो आहोत. सर्वजण बसलेले आहेत. फक्त सुपारी फोडणार आहेत. फक्त आपल्या सबस्क्रायबर साठी आम्ही इतके पुढे आलेलो आहोत. तर सगळेजण वेट करायले त्याचाच फक्त. बघा आम्ही इतके इथून असं पुढे आलेलो आहोत. हा. आता हे ग्रूमचे मामा आणि ब्राईडचे मामा आहेत जे की आता सुपारी फोडणार आहेत. आता कार्यक्रम चालू आहे. तर इथं एक फ्रेंडली टॉक चालू आहे. हाय लाईक करा. तर बघा इथं आयफोन 17 प्रो 1 TB देण्यात आलेला आहे गिफ्ट म्हणून. आणि बरेच काही असे गिफ्ट आहेत. वहिनीला बोल भवानी की जय. हा. तर इथं प्रोग्राम सबस्क्राइबर्स आपल्याला एक छोटी सी टिप देणार आहेत. चैनल को सब्सक्राइब करो और लाइक करो और कमेंट करो. थँक्यू. तर तो लास्ट आहे तो नंतर बोलेल. या मुलाला आपली आयडी पाहिजे त्यामुळे आयडी सापडायलेत. तर ह्यो पण मोबाईल घेऊन आलाय. तर आता आपण वहिनीला विचारूया त्यांना कसं वाटतंय. तर तुम्हाला कसं वहिनी. वाटतंय. कसं वाटायला तुम्हाला? तर त्यांच्या चेहऱ्यावरची खुशीच तुम्ही बघू शकतात किती आहेत खुश. कार्यक्रम म्हणजे जेवणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर मला सांगायला आवडेल की जेवण खूप चांगलं होतं. आणि मला हे जेवण झालं, सुपारी फुटली आणि बाकी सर्व झालं. आता फक्त केक कटिंग सेरेमनी राहिलेली आहे. चला आता आपण केक कटिंग सेरेमनीमध्ये सर्वांनी एकदा समोर कॅमेरामध्ये स्माइल द्यावा सर्वांनी. ओके रेडी करा सर. सर्वांनी क्लॅप करायचे. आवाला सर. आता गिफ्ट देणार आहे. गिफ्ट देणार आहे. तर आता प्रणव दादा आमच्या बहिणींना आयफोन 17 ना हां गिफ्ट करायला. ओ माय गॉड, कॉंग्रॅच्युलेशन.
बघायचं का? तर आपण रूमच्या फादर तुमच्या मुलाची आता परिस्थिती तुम्हाला कसं वाटतंय? तर ते सध्या बिझी आहेत, तर तुम्हाला नंतर निवांत सांगतील. सध्या तर ते बिझी आहेत, तर ते तुम्हाला तर आता प्रोग्राम सक्सेसफुली झालेलाच आहे, ऑलमोस्ट डन आहे. फक्त आता आम्ही आता थोडंसं नाही का चिल करणार आहेत सगळ्यांसोबत, फोटो ते थोडे काढणार आहेत आणि आता आम्ही वापस आता खूप कंटाळा आलेला आहे, मला झोप यायला लागलेली आहे. पण आपल्याला अजून काहीतरी नवीन इव्हेंट अजून येणार Yes. आहे. आता हा तर झाला, आम्ही एक सरप्राईज दिलं तुम्हाला आणि ते पण एकदम मस्त होतं, फुलफिल झालेली आहे तुमच्या सरप्राईजची. आता अजून एक सरप्राईज आणि उद्या त्याच्यासाठी आमचं ट्रॅव्हलिंग होणार आहे. 300 किलोमीटर कॉन्टेंट 300 किलोमीटर ट्रॅव्हल करणार आहे तुमच्या कंटेंटसाठी. तर बघत राहा नंतर.